नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 साठी महत्त्वाचं असणारे 25 प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोबतच चालू घडामोडीवरती महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, आपल्या राज्यातील सर्वात मोठे तेल क्षेत्र आणि नैसर्गिक वायू क्षेत्र कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर मुंबई हाय हे जे आहे, पहा बॉम्बे हाय, तर हे आपल्या राज्यातील सर्वात मोठं तेल क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत ना, तर ते पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रिव्हियस एक्झामसाठी विचारण्यात आले होते. त्यातील जे काही करंट अफेअर्स आहेत ते थोडेसे आपण चेंज केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, आमच्या गावात तापी ही मोठी नदी आहे. या वाक्यामधील सामान्य नाम आपल्याला ओळखायचे आहेत. पहा, या ठिकाणी प्रत्येक ऑप्शनमध्ये 2-2 सामान्य नाम म्हणजे 2-2 शब्द दिलेले आहेत. तर यामध्ये असा कोणता ऑप्शन आहे की ज्यामध्ये सामान्य नाम दिलेले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गाव, नदी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. सामान्य नाम म्हणजे एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, जातीला सामान्यपणे दिलेलं जे नाव असतं ते असतं, पहा, सामान्य नाम. आणि प्रश्नातील वाक्यामध्ये सामान्य नाम जे आहे ते आहे गाव आणि नदी. विशेष नाम यामध्ये काय आहे तर तापी. एका नदीचा उल्लेख केलेला आहे, ती म्हणजे आहे तापी नदी. म्हणजे विशेष नाम हे झालं तापी. आणि यामध्ये सर्वनाम कोणकोणते आहेत? सर्वनाम म्हणजे कोणती कोणती नदी? तर ही नदी. म्हणजे ही हे झालं सर्वनाम. विशेषण काय आहे तर कशी आहे ती मोठी आहे, हे झालं विशेषण. आणि क्रियापद काय आहे तर क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला याच प्रश्नावरती 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न कसे विचारले जातात लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं? तर पहिला क्रमांक आहे राजस्थानचा. दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे आहे मध्य प्रदेशचा. आणि महाराष्ट्राचा आहे, पहा, तिसरा क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो. हे झाले कशाने? एरिया वाईज म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे झाले. पण आपल्याला जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारलं, पहा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठं राज्य कोणतं? तर पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. आणि या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये? या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची जी स्थापना आहे ना मित्रांनो, तर ही करण्यात आलेली आहे 1885 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? आपल्याला काय विचारलंय की सर्वात लहान आकाराचं वन्यजीव अभयारण्य. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता आणि 2019 ला प्रश्न जशास तसा घेण्यात आला होता. सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य कोणतं आहे? पण कशातील? तर आपल्या राज्यामधील. आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, जे लोणार वन्यजीव अभयारण्य आहे. हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराने सर्वात लहान असणारं वन्यजीव अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 14 जुलै 2024 रोजी एका दिवसात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो आपण मुद्दाम 2024च्या करंट अफेअर्सवरचा घेतलेला आहे. कारण आपल्याला जी पोलीस भरती येणार आहे त्यामध्ये 24 आणि 25 या दोनही वर्षाचे करंट अफेअर्स येण्याची शक्यता आहे. जुलै 2024 या वर्षी एका दिवसात जास्तीत जास्त झाडं लावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्याने स्थापित केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने 14 जुलै 2024 रोजी एका दिवसामध्ये सर्वात जास्त झाडं लावून एक गिनीज रेकॉर्ड बुक केलेला आहे.
ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कडक शब्दात चूक समजावून सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा आपल्याला 4 वेळा एकाच वर्षी विचारण्यात आला होता आणि 2018ला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला होता. प्रश्न परत एक वेळा पहा. कडक शब्दात चूक समजावून सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे? तर त्याला आपण म्हणतो की कान उघाडणी करणे, म्हणजेच कडक शब्दामध्ये स्वतःची चूक समजून सांगणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पण यामध्ये पहा, वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ देखील आपण काही पाहणार आहोत. कान उघाडणी करणे म्हणजे काय? तर कडक शब्दात चूक समजावून सांगणे. दुसरा कोणता आहे? कानावर पडणे. कानावर पडणे काय? आपण बोलता बोलता म्हणतो, पहा ही गोष्ट माझ्या कानावर पडली. कानावर पडणे म्हणजे काय? तर सहजगत्या एखाद्याला ती गोष्ट माहीत होणे किंवा कळणे. कानावर हात ठेवणे. कानावर हात ठेवणे म्हणजे काय? माहिती नसल्याचा बहाणा करणे, म्हणजे की एखाद्याला निग्लेक्ट करणं. आणि कान भरणे म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या मनात एखादी चुकीची गोष्ट भरून देणे किंवा सांगून देणे, त्याला म्हणतात पहा कान भरणे. याचं उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली? मित्रांनो, इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांचे जेवढे काही संस्थापक आहेत, यावरती आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर कधी केले आहे? 1924 या वर्षी, जुलै 1924 मध्ये राज्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर ती स्थापना केलेली होती ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला TCS पॅटर्न विचारतं, तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर नाव न देता डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा डॉक्टर BR आंबेडकर असं नाव दिलं जातं. पण पोलीस भरतीमध्ये किंवा अजून काही थोड्याशा ज्या सरळ सेवा आहेत, त्यामध्ये सरळ आपल्याला बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, आपल्याला काय विचारले? भारतातील सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती करणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर तामिळनाडू हे जे राज्य आहे, तर हे आपल्या भारतातील सर्वात जास्त म्हणजे सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारं एक राज्य आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारे केली जाते. आपल्याला नियुक्ती आणि ती नियुक्ती कोणामार्फत केली जाते यावर सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहे. असे जवळपास 8 ते 10च पदं आहेत की त्यांची आपल्याला नियुक्ती परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेली आहे. तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही कोणाद्वारे केली जाते? तर त्यांची नियुक्ती करत असतो पर्याय क्रमांक 1 तर राष्ट्रपती. यावरती अजून एक प्रश्न आहे की भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? लक्षात ठेवा, पहिली महिला राष्ट्रपती आहे प्रतिभा देवीसिंग पाटील. प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्या ठिकाणी दुसरा एक प्रश्न होतो की भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या करंट म्हणजे चालू असणाऱ्या राष्ट्रपती आहेत. ऑगस्ट 2025 पर्यंत आपण हा व्हिडिओ घेत आहोत, त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. यानंतरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. केसरी कोणत्या भाषेत प्रकाशित करण्यात आलेलं होतं? या ठिकाणी 2 आपल्याला वर्तमानपत्राचं नाव घेतलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी लोकांना प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी हे जे आहे ते वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. पण आपल्याला प्रश्न विचारलाय की जे केसरी वृत्तपत्र होतं हे कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केलं गेलं होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर आपली मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेमध्ये करण्यात आलं होतं पहा. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही. या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा. त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही. म्हणजे हे जे वाक्य काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला निगेटिव्हिटी दाखवली आहे म्हणजे नकारार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. या ठिकाणी काही पॉइंट्स पहा. नकारार्थी वाक्य काय असतं? जेव्हा विधानात नकार दर्शवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द वापरलेले असतात, तेव्हा ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी काय आहे की अभ्यास करत नाही म्हणजे या ठिकाणी एक नकार दाखवलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे.
दुसरं जे आहे ते आहे उद्गारार्थी वाक्य. पहा, उद्गारार्थी वाक्य काय असतं, की ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आणि तिसरं जे आहे ते आहे प्रश्नार्थी वाक्य. तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थ वाक्य असं म्हणतात. पण पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे करंट अफेअर्स 2024च्या हिशोबानं. आणि या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे, तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, तर भुवनेश्वर. भुवनेश्वर हे जे शहर आहे तर या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट हा पुरस्कार देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न काय आहे, की आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन हे वेगवेगळे आहेत, ते कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ते केले जातात पहा 18 डिसेंबर दिवशी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यापूर्वी प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा, 18 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन तो सुद्धा 18 डिसेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या अंमलबजावणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे? राज्यातील राष्ट्रपती, लक्षात ठेवा, राज्यामधील राष्ट्रपती राजवट ही कोणत्या संविधानातील आपल्या कोणत्या कलमामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे? तर त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पहा अनुच्छेद 356 मध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. अनुच्छेद 356 मध्ये राज्यातील राष्ट्रपती राजवटीची जी अंमलबजावणी आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ऑप्शन 1 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ मराठी व्याकरणातील एक महत्त्वाची व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या काय आहे? ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हटलं जातं स्वर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, प्रश्न थोडासा समजावून घ्या आणि आपण एका व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण जे आहे त्यावरती जवळपास 100 प्रश्न घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण पाहायचं काय होईल, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संपूर्ण भारतात कधीपासून प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे? हा प्रश्न करंट अफेअर्स 2022, 2023, 2024, 2025 कधीही येऊ शकतो. कारण हा प्रश्न आता करंट अफेअर्सचा नसून हा जीकेचा प्रश्न झालेला आहे. तर भारतामध्ये आपल्या प्लास्टिक बंदी कधीपासून करण्यात आलेली आहे? तर 1 जुलै 2022 पासून संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिक बंदीची घोषणा केलेली आहे आणि प्लास्टिक बंदी म्हणजे प्लास्टिक बंद सुद्धा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्याच्या डॅश या ठिकाणी स्थित आहे. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जे राखीगढी ठिकाण आहे, कोणतं? राखीगढी हे जे ठिकाण आहे हे हिंदू संस्कृतीशी संबंधित असणारं एक ठिकाण आहे आणि ते एक पुरातत्व स्थळ आहे. तर ते सध्याच्या कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ते सध्याच्या हरियाणा या शहरामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईहून बाबांचे पत्र आले आहे. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी मुंबईहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मूळ शब्द काय आहे? त्या ठिकाणी मूळ शब्द आहे पहा मुंबई, पण त्याला काय झालेलं आहे, पंचमीचा एक विभक्ती प्रत्यय लागलेला आहे हून, म्हणजे काय झालंय ते मुंबईहून. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 2 तर पंचमी हे आपलं उत्तर होईल. दिलेल्या वाक्यामधील मुंबईहून या शब्दाला हून हा जो आहे हा पंचमीचा विभक्ती प्रत्यय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्याला आपण युनो म्हणतो, तर युनोने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून डॅश यांचा वाढदिवस कधी घोषित केलेला आहे? कोणाचा वाढदिवस घोषित केलेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा एक प्रश्न विचारतो, तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस युनोने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केलेला आहे.
पण जागतिक विद्यार्थी दिवस हा कोणत्या तारखेला असतो, म्हणजेच याचा अर्थ काय, तर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे, हे मला आपण कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे? महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहा, राज्यातील सर्वात पहिलं मातीचं धरण जे आहे ते आहे गंगापूर धरण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. गंगापूर हे जे धरण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे याची आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? पहा, महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणारी नदी कोणती आहे? या ठिकाणी गंगा नदी, गोदावरी नदी, यमुना नदी आणि ब्रह्मपुत्रा अशा 4 नद्या आहेत. ज्या प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित असणारी नदी ती आहे गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डॅश लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. पहा, सातवाहन राजवंशातील महत्त्वाची जी काही व्यक्ती आहेत त्यांची नावे कोणत्या लेण्यामध्ये कोरलेली आहेत, जी पुणे जिल्ह्यात जुन्नर या ठिकाणी स्थित आहेत? तर त्या लेण्या आहेत, पहा, ऑप्शन क्रमांक 4 नाणेघाटच्या लेण्या. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला प्रश्न असा विचारला होता, तर प्रश्न आपल्याला असा विचारला होता की जो शिवनेरी किल्ला आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, पुणे जिल्हा आहे आणि जुन्नर हा जो आहे हा तालुका आहे. पण चौथीच्या इतिहासामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे की जुन्नर जो आहे या ठिकाणी किंवा शिवनेरी हा जो किल्ला आहे हा कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर तो आहे पुण्यातील जुन्नर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे, पती पत्नी या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. पहा, पती पत्नी हा शब्द आहे आणि याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. पती पत्नी म्हणजे काय? पती आणि पत्नी हा सामासिक त्याचा विग्रह होणार आहे. यामध्ये पहा, पती पत्नी म्हणजेच पती आणि पत्नी. समास कोणता आहे? इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पती पत्नी या शब्दामध्ये आणि हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हे इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. द्वंद्व समास काय आहे? तर दोन्ही पद प्रधान असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. भारताची सांस्कृतिक राजधानी आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पण भारताची सांस्कृतिक राजधानी जी आहे हे कोलकाता हे शहर आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. पण तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. आपल्याला या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज जर पाहायचे असतील आणि व्हिडिओच्या PDF जर मिळवायच्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, पहा, मराठी नोकरी या नावाने. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.